श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना. मी पण खूप मजेत आहे. आणि इथे मी आता सर्व अंगण झाडत घेत होती. तर आमच्या निहूला पाणी टाकायचं आहे अंगणामध्ये. तिला म्हटलं 2 मिनिटं थांबून जा, मी सध्याच म्हणजे पूर्ण घर झाडत आणलं, तर अंगण झाडून घेत आहे. बाहेरचं अंगण झाडायचं राहिलं तर हिला म्हटलं थांबून जा, आपण अंगणामध्ये पाणी टाकू. पण कशाचा आमच्या मुलीचा हा तांडव चालू आहे की ते 2 मिनिटं सुद्धा शांत थांबत नाही. हा हे पाणी, हो मलाही मी तर पाणी टाकायला लागते, पण थांबून जा ना. अगं अंगण झाडू दे ना, पाणी तिथे सर्व कचराच पडलेला आहे. हे पैसा आकार तो तिथून आणणं पाईप ओढत असा निहू, तिकडनं आणणं तो पाईप असा ओढत. हा दे ना. हा असंच आहे आमचं चालू आता. तर इकडचं अंगण झाडायचं राहिलं, तिला म्हटलं थांबून जा, पण ते ऐकतच नाही. हे पाहा कशी करत. उठ 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 आणि दाखव पण दाखव. हा पैपाच आवडायचा झाला बरोबर. झालं आपण टाकू ना, बाहेर टाकू ना अंगणामध्ये पाणी. थांबून जा, मला इकडचं झाडू दे मग आधी. थांब नाही हो. हा बाबा येतात, बाबा शेतामध्ये गेले. आप्पा घेऊन गेले बाबाला शेतामध्ये. तर पप्पाची मागं लागली होती, तरी पप्पाने तिला फिरून आणलं. पण कशाचं आमच्या मनाची शांतताच होत नाही. म्हणजे कितीही फिरली ना तरी तिला गाडीवर बसणं आवडते, म्हणून मग ती ना गाडीमध्ये जास्त रडते फिरण्यासाठी. नाही हो चला अंगण झाडते आणि त्यानंतर मग अंगणामध्ये पाणी टाकते. आई आज येणार आहेत, म्हणजे आई मंदिराला गेल्या होत्या लग्नाला, तर आज येणार आहे. शुभम आईला आम्ही सोडणार आहे. अगं हो ना, अंगण तर झाडू दे, तिथं सर्व पडलेलं ना कचरा पाणी. ऐक ना 2 मिनिटं. हा कचरा झाला, तिथे कचरा आहे ना. कचरा झाडू दे ना मला. कचरा आमच्या न्यूचा कचरा लवकर झाडते ना, ते हिचं आणखीन रडणं चालू होणार. चला तर मग फ्रेंड्स, आता माझ्या मुलीच्या मनासारखं झालेलं आहे. मी अंगणामध्ये पाणी टाकून दिलं. तसं तर इच्छा होती संध्याकाळी अंगणामध्ये पाणी टाकण्याची, पण निहू इतकी रडत होती, त्याच्यामुळे मग मी आत्ताच सर्व झाडांना पाणी देऊन दिलं. आणि आता रांगोळी काढत होती मी, तर हे बघ कशी मधामदत करत आहे. म्हणजे बरोबर व्यवस्थित रांगोळी पण मला काढू देत नाही ती, आहे ना नेहू. आता आमची नेहू खूप मोठी झालेली आहे. येल्लो, हो येल्लो. आणखीन कोणता आहे तो, कोणता आहे? पिंक. पिंक आहे तो, पिंक. हा ग्रीन, ऑरेंज, अजून हा येल्लो. तर आमची मॅडम खालीच बसलेली आहे. अंगण पूर्ण ओलं आहे आणि ती खालीच बसली. आता मॅडम मी रांगोळी काढून घेते थोडीशी जवळ, पण कशाचं हिचं मधामधातच चालू आहे करून. हो चला इथे रांगोळी काढून घेते, त्याच्यानंतर मग बाहेर रांगोळी काढते आणि पूर्ण घर पुसत नेते. कोणाला फोन लावला तू? नेहू मामाला फोन लावला. कोणत्या मामाला फोन लावला? सागर मामा. हा सागर मामाला फोन लावला तुम्ही. बोल. हॅलो मामा, काय पाहिजे तुला? सर्व खेळणे निघाले. मी मस्त आता टोपल्यामध्ये भरून ठेवले होते. आमच्या नेहूने पुन्हा ते पूर्ण खेळणे बाहेर काढले. नेहू नंतर खेळायचं आहे, नंतर खेळायचं. आजी आली की आजीसोबत खेळते ना तू. आज आजी ती नेहूची आहे ना. हा ते नंतर खेळायचं आहे. आधी जे करू मला करू दे, त्यानंतर मग आपण खेळू. ते पण चिवताई पण कशी आली. चिवताई छान चिवताई आली. चला पूजा झालेली आता करू, बाहेरचे सर्व कामं झाले. हा चिवताई पण कशी फिरते मस्त. चिवताई एक चिवताई आहे ना नेहू. हा तर आता देवपूजा करून झालेली आहे, सर्व कामं झाले. आई आल्यानंतर मग सर्वांसाठी नाश्ता बनवणार मी. वेळ आहे अजून त्यांना येण्यासाठी, है ना निहू. आमच्या निहूची आंघोळ राहिलेली आहे, पण निहूने टिकू लावला. बघू दे इकडे पण टिकू.
आहे ना माझे पिल्ला. टिकू लागला माझ्या निहोनी. दाखव तुझं टिकू दाखव. पूर्ण करायची आहे ना. अरे वा. बरं चल आपण खेळू ना. चल खेळू आपण. हा चल. कायच करू, माझ्या निहूचं दूध सुटतच नाही. किती प्रयत्न करत आहे पण तरी काही फरक नाही. काय आधी गेम खेळून आपण. गेम चला चल तुला मी चहा बिस्किट देते. तू तर दूध पेत नाही, चहा बिस्किटच खा. चल देऊ. चल दूध पाहिजे की चहा पाहिजे? काय देऊ? दूध बिस्किट पडशी नाही. इतकी जिद्दी होत आहे आमची निघू की तुम्हाला काय सांगू मी. बघा 2 मिनिटं पण शांत थांबत नाही. बबमा झाली तू. अरे बापरे असं करावं लागत. हा चल आता आजी येते. तू आजी आली की आजीच्या मागं राहशील ना. हा चल आली. पावर आजी आली का? तर आजी आली का? पापर आणलं का? मामाने आणलं का? जा चला फळ बसते. हिला गुंतून देते आता मी. आजी आली का पाहायला पाठवून दिली. तर तिथपर्यंत आता मी नाश्त्याची तयारी करून ठेवते. आईपर्यंत आता 10 वाजलेलेच आहेत. येतीलच ते 15-20 मिनिटामध्ये. हा नाही आलं मामा. येते मामा. थांब मामा येते. थांब येते ना बेटा. तू बस तिथं. मामा येते. थांब मी फोन करते. सागर मामाला फोन करते. थांब. चलो न्यूजी आजी आली. जा काका आले ते. अरे बापरे काकू पण आली. काकू आहे की मामी आहे? काकू आहे का? पा कोण आला आपल्या इथं. चला आजी. चला तर फ्रेंड्स आज संध्याकाळी नाही दुपारी खूप मोठा माझ्या इथं प्रॉब्लेम झालेला आहे. आणि मला असं वाटत आहे की हा प्रॉब्लेम यावेळेस प्रत्येकाच्या घरी चालू असणारच. तर प्रॉब्लेम म्हणजे काय हे तुम्हाला सांगते मी अगोदर. माझ्या इथलं गेलेलं आहे सिलेंडर. तर सिलेंडर सकाळीच गेलं. म्हणजे मी स्वयंपाक केला. त्याच्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाक झाल्यानंतर आई तूप तपवत होत्या. आणि तूप तपतच कशाचं मधातच सिलेंडर गेलं. तर अर्धवटच तूप इथे तपलेलं आहे. तर त्याच्यानंतर मग हे गेले होते सिलेंडर आणायला. पण कशाचं सिलेंडरची इतकी लंबी लाईन होती तिथे की अगोदर नंबर लावावा लागला. आणि त्याच्यानंतर मग पावती वगैरे फाळून घेतली. आणि त्याचा रविवार असल्यामुळे सिलेंडर आता आम्हाला उद्या मिळणार नाही आहे. सरळ सोमवारी मिळणार आहे. म्हणजे परवाच्या दिवशी. तर इतका डोकं दुखत होतं की काय सांगू. तर आखरी मी आज चहा बनवायचं होतं 4 वाजता. तर कसं ऊन तर भरपूर होतं आणि पप्पांना शेतामध्ये जायचं होतं. म्हणून मग सिलेंडर नसल्यामुळे आज मी चहाचा जुगाड कसा केला हे तुम्हाला सांगते. मी आज चहा बनवलेला आहे या अगॅरोच्या कुकरमध्ये. हा मला आला होता मागच्या वर्षी. तर याच्यामध्ये आपण स्वयंपाक बनवू शकतो. पण कसं आहे कितीही म्हटलं तरी इलेक्ट्रिकवरचं जेवण कसं आहे खूप वेळ लागतो त्याला बनवायला. तर म्हणून मग मी फक्त 4 वाजता त्याच्यावर चहा बनवला. सर्वांनी चहा घेतला. त्याच्यानंतर मग आता संध्याकाळी बनवायची होती मिसळपाव. तर आज सकाळचा म्हणजे संध्याकाळचा बेत आहे मिसळपावचा. तर आता विचार चालू होता की बा मिसळपावला म्हणजे मसाला भाजायला आणि त्यानंतर मग दूध पण तापवायचं होतं. तर एकाच भांड्यामध्ये ते शक्य नाही आहे. म्हणजे अगोदर ते दुधाचं भांडं करा, मग त्याच्यामधून दूध दुसरीकडे काढा. तर आता हे प्रॉब्लेम होती समोर. म्हणून मग आता आज आम्ही जुगाड केलेला आहे. तर तो जुगाड कोणता आहे हे तुम्हाला मी पुढे दाखवणार. म्हणून मग आता सर्व आता बाहेर तयारी चालू आहे. चला तुम्हाला बाहेर नेते आणि आज आम्ही कसा जुगाड केला हे तुम्हाला बाहेर गेल्यानंतर दाखवते. तर हा आहे आमचा बाहेरचा जुगाड. आज आम्ही चूल पेटवलेली आहे आमच्या घरी दूध तपवण्यासाठी. आणि आजचा मिसळचा जो रस्सा आहे तो पण मी आता चुलीवरच बनवणार आहे दूध तपवल्यानंतर. नाही किती मस्त वाटत आहे सिलेंडर संपल्यानंतर. मजा सिलेंडर संपलं ना. हो ना. सिलेंडर मिळून नाही राहिलं. मग सर्वीकडे सिलेंडरची प्रॉब्लेम चालू आहे. मग जो तो म्हणते सिलेंडरच नाही आहे. आमच्या इथं सिलेंडरच नाही आहे. आम्ही पण असाच जुगाड केला. मग नाही सगळीकडे हेच जुगाड चालू आहे. मग मस्त चूल पेटवायची. नाही सिलेंडर. हा हो मस्त काड्या आणल्या आम्ही बाहेरून. काड्याचा काही आमच्या इथं हेच नाही. प्रॉब्लेम नाही आहे. काड्या भरपूर आहेत आमच्या समोरच आहेत. पाहिजे हो हो दोन नाही पडलं पाहिजे. नाही ते तरी बरं आहे की आम्हाला चूल पेटवता येते. आम्ही चुलीवरच करत होतो पहिले.
पहिले चुलीवरच होता स्वयंपाक सगळा. आता हे गॅस निघाले, नाही तर आम्ही तर पहिले चुलीवरच करत होतो. चूल हे आपले गव्हाणीतले भांडे आणि गौऱ्या त्याच्यावर स्वयंपाक करत होतो आम्ही. हो, हे काळ्याही नाही सापडे मग. मी लग्नाच्या आधी आईच्या घरी चुलीवरच करत होती. कशाला म्हणजे कसं आहे मग थोडं थोडं आता जास्त म्हणजे सकाळचा जो स्वयंपाक राहायचा तो सकाळी चुलीवरच असायचा. फक्त रात्रीचा स्वयंपाक पाणी ठेवलं की झालं, सुकून जायचं नाही स्वयंपाक. तर का फक्त रात्रीचा स्वयंपाक आमचा याच्यावर असायचा गॅसवर, नाही तर सकाळचा स्वयंपाक हा चुलीवर. पण लग्न झालं तेव्हापासून हा फर्स्ट टाइम आहे ज्या मी चूल पेटवली. कामच नाही पडलं. कामच नाही पडलं. आणि आज अशी मजा आलेली आहे की काय सांगू. सकाळी चहा कसा बनवायला मला म्हणजे मला माहित मस्त कुकर मध्ये चहा बनवला मी. ते इलेक्ट्रिक वाला कुकर नाही त्याच्यामध्ये चहा बनवला. पण आता उद्या पण चुलच पेटणार आहे आमच्या इथं सकाळ संध्याकाळ. आणि परवाच्या दिवशी मग सिलेंडर येणार. उद्या रविवार आला ना. हा रविवार आला त्याच्यामुळे, नाही तर उद्या मिळालं असतं. आणि तसा पण स्टॉक संपलेला आहे म्हणे. हो ना, हे सिलेंडरचे जास्त प्रॉब्लेम चालू म्हणते ना. अखिलेश ना आज मिळाला, तो कालच गेला होता नंबर. त्यांना नंबर लावून दिला होता. कालच नंबर लावला होता ना ते, आज नाही आलते. हा. 1 दिवस वेटिंग वर चालू आहे. कुठे कुठे 15-15 दिवस वेटिंग आहे. आपल्या इथं तरी 1च दिवस वेटिंग आहे. नाही आपलं हे आणल्यानंतर मग दुसऱ्या सिलेंडरचा नंबर लावून द्यायचा. हा लावून देईन. पण आता हे भरलेलं ठर परवडते घरात. नाही एकदम नाही भेटून मला आता. 25 दिवसाचा गॅप आहे ना, 25 दिवसाचा म्हणून ते सांगते मी. 25 दिवसानंतर भेटणार आहे. हा. ज्यांना चूल जमत नाही त्यांचा हाल कसा आहे मग. सगळे दिवस परत येणार आहेत. तेच दिवस येणार आहे आणि ते आता अजून जास्त नाही जमणार आहे. आपल्याला टेन्शन नाही, आपल्याला चूल पेटवता येते, पेट्रोल डिझेल स्वयंपाकी करता येते. पेट्रोल डिझेल सापडणार नाही. पुन्हा अजून बैलगाडी येणार आहे. बैलगाडी शिकून घ्या. चालत आहे की म्हणजे. चांगला रिक्षा ते आधी आम्ही जायचो ना शेतात डबा पार्टी करायला. बैलगाडी हा मस्त आम्ही बैलगाडीन जाऊ. डिझेल पेट्रोलच नाही सापडणार आहे. पुन्हा सायकल वापस येणार. हा सायकल येणार आहे. आता ह्या गाड्या बंदच होईल मग. सायकल आली सायकल घ्यायला परवडते हा ना. दिवसाठी आपलं सायकलच होती. इच्छा इथं शाळा आहे नाही तरी टेन्शन नाही. सायकलने जे हो चुका है क्योंकि हमारे अभी वो क्या बोलते हो, काय म्हणतो आपण त्याला, मोंगरी नाही फुकणी नाही आमची. पूर्ण हा ना, आपल्या इथं पूर्णी म्हणतात पण तसं लोकांना माहित नाही, त्याला फुकणीच म्हणतात. हिंदी सायडर मध्ये फुकणी म्हणतात, आपण पूर्णी म्हणतो. ते हे लाव गौरीच काढलं पेटत राहायचं. आईने पोतभर गौऱ्या करून ठेवले. तुम्ही भविष्यवाणी घेते का पुढे चालून हे दिवस येते. सांगता येते का. ये दिवस येणार आहे आता. अच्छे दिन आए हैं. अच्छे दिन है ये मोदी के अच्छे दिन है. सांगा बरं मोदीने किती मोदी झाले. म्हणे ना अच्छे दिन आएंगे यही अच्छे दिन है. यही अच्छे दिन है. मग बाबाला फोन करून ऑर्गॅनिक खा. नाही मग बाबाला सांगायला तर फोन करून, बाबा तुमच्या मोदीने पण काय आणले दिवस आमच्यासाठी. डायरेक्ट चुलीवर गॅस सोडून दे, चुलच पकडा. ऑर्गॅनिक खा म्हणते तू. अच्छे दिन आएंगे. आ गए अच्छे दिन. देखो अच्छे दिन रहा. हे कसं मस्त पेटते. बाबा किती लवकर तपलं दूध खूप लवकर तपलं. आणि मस्त तपलं. मस्त तपलं. उपळा पण मस्त आलेला आहे. आगी तपून राहिला. म्हणजे बाहेरचं हे होते चांगलं बसल्याही जाते. उन्हाळ्याचं आता हे असं उद्या सकाळी लवकर करा लागेल. हा न्यूसाठी मला वाटतं याच्यावरच पापडी भाजून त्याला परवडते. ते नाहीतर पापडच मागत राहते. पापड भाजून ठेवून ते आंटीने पाठवून दिले. चला आता दूध तर तपलेलं आहे. दुधाला आता खाली ठेवून देते. आणि इथे कुकरामध्ये मी वटाणे आणलेले आहे. ते वटाणीचा जो कुकर आहे हा आता मी याच्यावर चुलीवर ठेवून देते. नाही भांड्यामध्येच आहे. वा मस्त जमलं.
चला आता शांततेने कुकर तू हो, आम्ही इथंच आहे. आता मी कांदा कट करून घेते. मस्त आता मिसळ बनवणार आहे मी, म्हणजे मिसळचा रस्सा बनवणार आहे. तर रस्सा मी आज चुलीवरच बनवणार, कारण की आमच्याकडे सिलेंडर गेले. सांगा, सकाळी हे गेले होते, पण आता सोमवारी मिळणार, म्हणून मग उद्याचा पण स्वयंपाक सकाळचा आणि संध्याकाळचा मी याच्यावरच करणार आहे चुलीवर. म्हणजे बघा तुमची बायको किती हुशार आहे की तिला चुलीवर पण जमते. खूपच. मग कुकर शिट्या मारून राहिला चुलीवर. चुलीवर शिट्या मारून राहिला, आजपर्यंत गॅसवर मारल्या, चुलीवर मारून राहिला. अरे बाबा, आली वाटते. बरं झालं निघू नाही आहे ना, तर काही गेटच्या बाहेर जाऊ. ते सिटीला भेटेच ते. हा जरा 3 झाल्या, आणखी 2. हा कढई घेऊन येतो ना मग. कढई सर्व मसाले वगैरे सर्व घेऊन येते. मसाल्याचा डब्बा, तेल सगळं घेऊन ये. हो सांची, जारा. हा ये बाळा ये. सगळ्यात अगोदर आपण रस्साची तयारी केलेली आहे. इथं कांदा भाजून घेते, त्यानंतर मग रस्सा बनवते. टमाटरला ते इथे हे लावतो थोडंसं वरूनच कापतो. ते टमाटर पण चांगलं लागतं. मागं बनवलं होतं की मी, तर तो रस्सा तुझं बिघडला होता, तरी मी केली तिथे. ये हमारा जुगाड़ कशी मजा येते काय मजा येऊन मसाले सर्व आणून घेतलेला आहे मी. आधी दूध तापवलं ना, होत आहे हळूहळू होत आहे. दूध झालं गरम, मसाला भाजा लागते, तो रस्सा करावा लागते ना वाटाण्याचा. काय नाही तिकडे खोबरं तुकडा याच्यातच टाकतो, रस्सा येते मग त्याचा. खांची पकडून पाहुणे 8 वाजलेले आहेत. आईला वाटतं टेन्शन आहे, आपण टीव्ही चालू करून धरले होते, बिग बॉस पाहणं होते. हा टीव्ही दिसते ना. इथं जेवणही होते आता आपले. हा मस्त बाहेरच बाहेरच जेवायचं. पहिले तर जेवतच का तिथंच स्वयंपाक, तिथंच जेवण. हा बाहेर चांगलाच स्वयंपाक करत. आता मोठं डायनिंग आणि हे निघालं. आता एक खेड्यान आहेच तिथे, तिथे जेवण चुलीवर. चुलीवर स्वयंपाक झाला की लगेच तिथंच वाढून देत. गरम गरम इकडे पोळ्या टाकणं सुरू, भाकरी करणं सुरू, इकडे जेवण चालू. हा तिथेही तसंच चुलीवरच करते राजस्थान मध्ये. टाकते यात तूप, त्याच्यावर टाकते वरून तूप. कट्टम घाला. आपल्या इकडे खात, आपल्या इतके मोठे असं जेवण झालेलं असं. 2 पोळ्या 2 पोळ्या. या तिकडचे लोक आता जन्म खातात म्हटलं. हो कुठं गेलती तू? चॉकलेट आणलं होतं. हा
हे नेऊ बाबा पाहिजे तिने चॉकलेट साठी. बाबा मोठी आई, बाबा मोठी आई. ए मज्जा आणि मजा वाटून राहिली. मजा येणार तिले. इथं खा हा इथं खाली बसता येते. घरी का आम्ही? हे झालं माझ्या डायनिंग. घे चॉकलेट खा ना. घे लाकूड असं करायला लावलं तू. सगळ्यात होते. तेच ते तुझ्या त्याच्यात नाही नाव हे याच्यात म्हणून हा बोला. मच्छरी पाहिजे आज. मच्छरी नाही इथं. म्हणजे म्हटलं चूल पेटायला परवडते, स्वयंपाक येते, मच्छर घ्या. इथंच पेटत जातो. घेऊन येऊ राहतो. चालते. संध्याकाळचं मस्त उन्हाळ्याचं परवडते. मजा येणार. आता हेच दिवस येणार आहे. लाकूड ओलूच आहे. होती ना. ये खाली गेला गौरी. गौरी आहे का त्याच्यात खाली? नाही समजा. गौऱ्या लवकरच जायचे त्या. तरीवाला रस्ता मस्त. चुलीवर मसाला मोगेट शिजते. चुलीवरचा रस्सा करायसाठी लोक हॉटेलवर जेवायला जाते. चुलीवरची भाकर, चुलीवरचं मटण. लाल मस्त करी आली. बाटाको सांबार आपला घरचाच आहे. कॅरी म्हटला. हो आणि काय दाना टाकला त्याच्यात. दाना दाणा टाकला. चला आता उकडी आलेली आहे. आपण याच्यात नंतर मग सांबार टाकला. गावरानी सांबार. काय रे दाणा टाकला त्याच्यामध्ये. दाणा नाही प्लेट आला. चला आता मस्त झणझणीत रस्सा तयार झालेला आहे. मिसळ रस्सा म्हणजे मिसळचा रस्सा बनवून तयार करून घेतला. इथे पप्पाने सर्व घेऊन आलेले आहेत. गरम गरम आता सर्वजण खायला बसतील. तिथपर्यंत मी माझ्या बाहेर सर्व आवरून घेते. चला तर आंटीनी आम्हाला ज्वारीचे पापड दिले होते. ते पण पापड आता मस्तपैकी आम्ही भाजून घेऊ आणि का पॉलिथिनमध्ये भरून ठेवू. द्या ना भाजून. बसून मी येतो. हे पाहिलं करतो. हा मस्त पापड भाजणं चालू. सर्व भाजून घ्या इथे. कसं ते आचेवर चांगले होतात मग. अरे बापरे, पापड आमच्या नेहूचे पापड फेवरेट आहेत. है ना नेहू? नेहू चुलीवरचे पापड आज आमची नेहू खाणार आहे. चला तर मग फ्रेंड्स आता मिसळ तर मी
तयार करून घेतली. आई पप्पांचा खाऊन झालेला आहे. इथे वाढलेलं आहे मी माझं ताट आणि मस्तपैकी तोंडाला माझ्या आता पाणी सुटत आहे, कारण की पप्पांनी म्हटलं की बा मिसळचा जो रस्सा आहे ना हा खूप छान झालेला आहे, खूप टेस्टी झालेला आहे. मला पप्पांनी म्हटलं की बा आता गरम गरम मस्त मिसळचा रस्सा तू बनवलेला आहे तर तू खाऊन घे. पण म्हटलं नाही, मी अगोदर सर्व भांडे वगैरे घासून घेते, कारण की ते चुलीवरचे भांडे होते आणि मग कसं आहे खाल्ल्यानंतर मग खूप कंटाळा येतो ते भांडे घासायचा. म्हणून मी ना अगोदर सर्व भांडे घासून घेतले, पूर्ण क्लीन करून घेतलं इथलं, म्हणजे किचन क्लीन केलं, बाहेरचं पण सर्व क्लीन करून घेतलेलं आहे. चूल वगैरे सर्व तिथलं आवरून घेतलं. त्यानंतर जे लाकडं होते ते सर्व विजून एका साईडला ठेवून दिले, म्हणजे सर्वच बाहेरचं आवरून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग आता आलेली आहे किचनमध्ये. मस्त माझं ताट आहे ना मी हे वाढून घेतलेलं आहे, मस्त कांदा घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे आणि आता मस्तपैकी मी शांततेने बसून हे खाणार आहे ते सर्वजण खायला. तर चला आता मग फ्रेंड्स आता मी खाते. त्यानंतर मग निहूच्या पप्पांचं खाणं राहिलेलं आहे, ते आता बाहेर गेलेले आहेत. तिकडनं आल्यानंतर मग ते मिसळ पाव खाणार आहेत. तर चला गरम गरम आहे तर मी खाऊन घेते, मग ते आल्यानंतर त्यांना आपण विचारू की बा मिसळ कशी झालेली आहे. ती कुठे नेहू हो मग न्यू पाणी पी बरं, उचकी लागली. हा 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 चल पप्पा काय खात आहे. पप्पा मस्त आता मिसळ पाव खात आहे है ना. तू खाते का. ये न्यू मिसळ पाव खात नाही. हा अरे खूप मस्त झाली रस्सा. हा रस्सा खूप मस्त झालेला आहे. हा अरे बापरे, हे पा आमच्या न्यूचं काय चालू काय. आणि बाबा तो घोडाला हात नेला हो. हा हा हो खूप मस्त झाला रस्सा त्याचा. पप्पाला तर आवडला, मलाही आवडला, खूप टेस्टी झाला. आता तुम्ही खाऊन पहा आणि सांगा कसा वाटला तुम्हाला चुलीवरचा रस्सा. है ना, गॅसपेक्षा चुलीवरचं खूप छान बनलेलं आहे ते. चला आता उद्याचा स्वयंपाक पण चुलीवरचाच आहे कारण की सिलेंडर परवाच्या दिवशी मिळणार आहे. हां त्याच्यामुळे मग उद्याचा दोन्ही वेळचा स्वयंपाक आम्ही चुलीवरच करू. हां उद्याचा रविवार आहे. हां तेच आहे ना. आता काय करा, वेळेवर झालं आहे सर्व, युद्ध आलं मधात त्याच्यामुळे सर्व आपल्यावरच येऊन पडलं. मग म्हणजे लोकांवर आपले म्हणजे आपल्यावरच आलं ना. नुसतं घरगुती बायांचा किती प्रॉब्लेम जाते. आता समजा ठीक आहे आम्हाला जमते चुलीवर ते हे आहे, पण ज्यांना चुलीवर जमतच नाही त्यांचं कसं होणार हे म्हणत. मग इलेक्ट्रिक शेगडे आहेत म्हणा. वा नाही तर हे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, एवढे दिवस थोडं राहणार आहे. हे बघ हां ते तर आहेच म्हणून. हे बघ आमची निहू. कोण आहे निहू ती. आता आहे का ती. आता आहे. अजून कोण आहे आता सोबत. कोण आहे अजून. मामा. आणि ती कोण आहे. दीदी. कोणती दीदी. माही दीदी. माही दीदी आहे ती. आता तरी समजा तिला सांगितलं आम्ही हे माही दीदी आहे, नाही तर मग ती आधी आम्हाला सांगत होती ही न्यू आहे म्हणून. न्यू मामा. हा न्यू मामा. आता दीदी. हो मामा. सांगा कशी नुसतं ताईचा फोटो घेते, सुरू होऊन जाते तिचा. दिवस निघाला की अधिक पासून सुरुवात होते. अधिक दादा है ना. अधिक दादा कुठे. अच्छा ठीक आहे खेळ तू. चला करा तुम्ही जेवण. बाहेरचं गेट लावलं का. लावलं ठीक आहे. चला आता इथलं सर्व आवरून घेतलं. सर्व ज्या काड्या आणल्या होत्या त्या तिकडे ठेवून दिल्या मी. सर्व आवरून घेतलं आता. चला तुम्ही फ्रेंड्स मस्तपैकी आज मिसळ पावचा बेत झालेला आहे. मिसळ खूप छान झाली होती खायला आणि आता सर्व आवरून झालेलं आहे. तर आता न्यूचे पप्पा मिसळ पाव खात आहेत. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 10:30. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
साईडली जे बेल आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स, भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट. बाय कर नेहू. आमच्या नेहूचे नौटंकी सुरू झालेले आहेत. तर चला तर मग फ्रेंड्स, बाय.